3, 2, 1. Hi guys, welcome to our दत्तप्रसाद classes. Finally we started the online lecture. परंतु त्याआधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून कामगार व महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. Today we start to learn the chapter of part first. Chapter name is mathematical logic. Then first of all we know what is meant by the mathematical logic. The mathematical logic is directly related or directly connected to the meta mathematics and the foundation of mathematics and the theoretical part of computer science. In a mathematical logic, first of all we learn the statement. But if you want to learn the statement, जर आपल्याला स्टेटमेंट जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला टाइप्स ऑफ सेंटेन्स माहीत असणं फार गरजेचं आहे. देर आर द टोटल 5 टाइप्स ऑफ सेंटेन्स. Out of that, then first one is the assertive or the declarative sentence. Then what is meant by the assertive or the declarative sentence? The assertive or the declarative sentence, it means that the sentence which contain the full stop. Simply इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या सेंटेन्समध्ये जर तुम्हाला फुल स्टॉप दिलेला असेल, इट मीन्स दॅट द स्टेटमेंट इज कम्प्लीट, किंवा एखादं स्टेटमेंट तुम्हाला जर इन्फॉर्मेशन देत असेल तिथे फुल स्टॉप दिलेला असेल तर दॅट टाइप ऑफ सेंटेन्स इज कॉल्ड ॲज अ assertive or the declarative sentence. This is our first type of sentence. The second one is interrogative sentence. Then what is meant by the interrogative sentence? The interrogative sentence, it means that the sentence in which there is a question mark. म्हणजे असं सेंटेन्स की ज्या सेंटेन्समध्ये जर तुम्हाला काहीतरी क्वेश्चन विचारलेला असेल त्यांनी, देर इज आस्किंग ऑफ क्वेश्चन लाईक प्लीज कॅन यू हेल्प मी, प्लीज गिव्ह मी, कॅन यू, लाईक दॅट, म्हणजे क्वेश्चन विचारलेला असेल त्या सेंटेन्सला काय म्हणतात, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. देन थर्ड टाईप दॅट इज अ एक्सक्लामेटरी सेंटेन्स. याच्या नावातच याचा अर्थ आहे की ज्या सेंटेन्समध्ये तुम्हाला एक्सक्लामेटरी साईन दिसलं किंवा मराठीत त्याला म्हणतं की भाववाचक, ज्या सेंटेन्समध्ये तुम्हाला जर भाववाचक वाक्य दिसत असेल दॅट टाईप ऑफ सेंटेन्स इज कॉल्ड ॲज अ एक्सक्लामेटरी सेंटेन्स. लाईक ओ माय गॉड, पुढे काय असणार, एक्सक्लामेटरी साईन, म्हणजे ते सेंटेन्स कोणतं झालं, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. फोर्थ वन इज अ इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स इट मीन्स दॅट द सेंटेन्स इन विच देर आर द कमांड, रिक्वेस्ट, ऑर्डर, म्हणजे अशा प्रकारचं सेंटेन्स की ज्या सेंटेन्समध्ये त्यांनी तुम्हाला एखादी कमांड दिलेली असेल किंवा रिक्वेस्ट केलेली असेल किंवा काय ऑर्डर दिलेली असेल, लाईक क्लोज द डोअर अँड ओपन द डोअर, क्लोज द डोअर, सिट डाऊन, लिसन केअरफुली. म्हणजे काय झालं की इथे तुम्हाला ऑर्डर दिलेली, काहीतरी कमांड दिलेली, बरोबर आहे, किंवा ती एखाद्या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली असेल की प्लीज गिव्ह मी युअर प्लेन. प्लीज म्हणजे काय केलं, रिक्वेस्ट केली. दॅट टाईप ऑफ सेंटेन्स इट मीन्स दॅट ओनली कमांड, रिक्वेस्ट और ऑर्डर यापैकी काहीही दिसलं, it means that that type of sentence is called as an imperative sentence. Last and the most important type is an open sentence. So what is meant by the open sentence? The open sentence, it means that the sentence which is the depends on a situation. ओपन सेंटेन्स म्हणजे काय, द फर्स्ट ह्या सेंटेन्समधलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवण्याचं असं की दॅट सेंटेन्स इज डिपेंड्स अपॉन सिच्युएशन. Depends upon situation. It means that the open sentence depends upon situation, or next one, it is a differ from person to person. म्हणजे याचा अर्थ काय होतं की हे जे सेंटेन्स असतं हे सेंटेन्स एका पर्टिक्युलर सिच्युएशनवरती काय असतं, डिपेंड असतं, किंवा एकतरी सेंटेन्स पर्सन टू पर्सन काय होतं, चेंज होणार. जसं की सपोज मी तुम्हाला सांगितलं की मॅथमॅटिक्स इज अ इंटरेस्टिंग सब्जेक्ट, की मॅथमॅटिक्स हा खूप छान असा सब्जेक्ट आहे, परंतु हा सगळ्यांसाठी सारखंच असेल काय सेंटेन्स, नाही. पर्सन टू पर्सन काय होणार, ते चेंज होणार. एखाद्याला इंटरेस्टिंग वाटत असेल, एखाद्याला इंटरेस्टिंग वाटणार नाही. किंवा सिच्युएशन होतं की ह्या सिच्युएशनमध्ये एखादं तुम्हाला सोपं एक्झाम्पल दिलेलं असेल किंवा त्यावेळी तुम्हाला काय वाटणार की यस मॅथमॅटिक्स इज अ इंटरेस्टिंग सब्जेक्ट, मॅथमॅटिक्स इज अ इझी सब्जेक्ट. पण त्याच जागी जर सपोज तुम्हाला हार्ड एक्झाम्पल सॉल्व करायला दिला असेल त्यावेळी तुम्हाला काय वाटणार की नो, मॅथमॅटिक्स इज अ हार्ड सब्जेक्ट, नॉट अ इझी सब्जेक्ट, नॉट अ इंटरेस्टिंग सब्जेक्ट. इट मीन्स दॅट इट इज डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन or it is a differs from the person to person. That type of sentence is called as an open sentence. Okay, there are these 5 types of sentence. First one, shortly पुन्हा एकदा सांगून देतो. फर्स्ट वन assertive or the declarative sentence. काय लक्षात ठेवणार, जर फुल स्टॉप दिसत असेल तर assertive किंवा declarative sentence. सेकंड वन interrogative, if there is asking of question, जर क्वेश्चन विचारलेला असेल इट मीन्स that is a interrogative sentence. थर्ड वन एक्सक्लामेटरी सेंटेन्स, इट मीन्स दॅट जर तिथं एक्सक्लामेशन साईन दिसत असेल तर ते कोणतं आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. फोर्थ वन इम्परेटिव्ह सेंटेन्स, जर कमांड, रिक्वेस्ट, ऑर्डर या तिघांपैकी काही दिसत असेल तर याचा अर्थ काय, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. अँड लास्ट वन अँड द मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज अ ओपन सेंटेन्स. व्हॉट इज मीन द ओपन सेंटेन्स, जर सिच्युएशन किंवा पर्सन टू पर्सन जर एखादं सेंटेन्स काय होत असेल, चेंज होत असेल, इट मीन्स दॅट सेंटेन्स इज ओपन सेंटेन्स. दिस इज द 5 टाइप्स ऑफ सेंटेन्स. आता आपण आपल्या टॉपिककडे येऊया.
ते म्हणजे काय, स्टेटमेंट. चला आपल्याला टाईप्स ऑफ सेंटेन्स कळाले, पण स्टेटमेंट आणि टाईप ऑफ सेंटेन्स यांचं नेमकं रिलेशन काय, तर बघा त्यासाठी आपण आधी स्टेटमेंटची डेफिनेशन बघू की व्हॉट इज मीन बाय द स्टेटमेंट. द स्टेटमेंट इट मीन्स दॅट, व्हॉट इज मीन बाय द स्टेटमेंट, द स्टेटमेंट मीन्स statement is assertive type of sentence, assertive or declarative type of sentence. बघा फर्स्ट काय की ॲसरेटिव्ह ऑर द डिक्लेरेटिव्ह टाईप ऑफ सेंटेन्स, म्हणजे जे सेंटेन्स एक तर कोणतं पाहिजे, ॲसरेटिव्ह पाहिजे. काय पाहिजे, ॲसरेटिव्ह, म्हणजे ते इम्परेटिव्ह चालणार का नाही, इंटरगेटिव्ह असेल तर चालणार का नाही, ते फक्त ॲसरेटिव्ह असेल तरच त्याला तुम्ही काय म्हणू शकता, स्टेटमेंट म्हणू शकता. अँड देन सेकंड वन, ॲसरेटिव्ह ऑर द डिक्लेरेटिव्ह टाईप ऑफ सेंटेन्स. सेकंड थिंग इज दॅट विच इज आयदर ट्रू और फॉल्स. विच इज आयदर ट्रू और फॉल्स, इट मीन्स दॅट एकतर ते बरोबर पाहिजे, एकतर ते चुकीचं पाहिजे. अँड लास्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज विच इज आयदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. आता आपण काय करू की पूर्ण डेफिनेशन एक टोटल म्हणजे पूर्ण एक साथ बघू आता, ठीक आहे. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द स्टेटमेंट. द स्टेटमेंट इम्प्लीज दॅट इट इज अ ॲसरेटिव्ह टाईप ऑफ सेंटेन्स विच इज आयदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. याचा अर्थ काय की कोणत्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणू शकतो की जे सेंटेन्स कोणतं पाहिजे, ॲसरेटिव्ह टाईपचं पाहिजे. आपण जे 5 टाईप बघितले त्यापैकी हा कोणता आहे, फर्स्ट टाईप. ते कोणत्या टाईपचं पाहिजे, ॲसरेटिव्ह टाईपचं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की एकतर ते ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे, परंतु ट्रू आणि फॉल्स हे दोघं चालणार नाही. एकतर ट्रू विच इज आयदर ट्रू, एकतर ट्रू नाहीतर फॉल्स. दॅट टाईप ऑफ सेंटेन्स इज कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट. स्टेटमेंट समजलं. स्टेटमेंट नंतर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे काय, ट्रूथ व्हॅल्यू. काय, ट्रूथ व्हॅल्यू. आपण स्टेटमेंटच्या डेफिनेशन बघितलं की द सेंटेन्स इज आयदर ट्रू और फॉल्स, म्हणजे एकतर ते काय पाहिजे, ट्रू पाहिजे किंवा फॉल्स. त्याच्याशी रिलेटेड असतं ट्रूथ व्हॅल्यू. की एखादं सेंटेन्स जर ट्रू असेल, सपोज एखादं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे आणि ते स्टेटमेंट जर ट्रू असेल, काय सांगतोय, जर एखादं स्टेटमेंट हे ट्रू असेल तर त्यावेळी त्या स्टेटमेंटची जी ट्रूथ व्हॅल्यू असते की ट्रू स्टेटमेंटची, इफ द स्टेटमेंट इज ट्रू देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. ती काय असणार, कॅपिटल टी. अँड इफ द स्टेटमेंट इज फॉल्स देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज false and which is denoted by capital F. Is that clear? It means that if the any sentence is a statement, जर एखादं सेंटेन्स काय असेल, स्टेटमेंट असेल आणि ते स्टेटमेंट आपल्या डेफिनेशननुसार ते एकतर काय असणार, ट्रू असणार किंवा काय असणार, फॉल्स. परंतु जर ते ट्रू असेल तर त्यावेळी त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार, कॅपिटल टी. आणि जर ते फॉल्स असेल तर त्यावेळी त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार, कॅपिटल एफ. इज दॅट क्लिअर. आता स्टेटमेंट तुम्हाला समजलं असेल तर स्टेटमेंटशी रिलेटेड एक्झरसाईजमधला जो पहिला क्वेश्चन आहे तो आपण लगेच सॉल्व करून घेऊया. तर फर्स्ट एक्झरसाईज नंबर 1.1 अँड क्वेश्चन नंबर 1 आपण काय करू, लगेच तो सॉल्व करून घेतो क्वेश्चन, ठीक आहे. एक्झरसाईज नंबर 1.1 अँड क्वेश्चन नंबर 1. तर क्वेश्चन 1 काय म्हणतो बघा, तुमच्या सगळ्यांकडे PDF तर असतीलच, मी त्यामधूनच लिहिलेलं आहे, ठीक आहे. द क्वेश्चन नंबर 1 इज स्टेट विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टेटमेंट. ते म्हणतात की खाली त्यांनी तुम्हाला काही सेंटेन्स दिलेत आणि त्या सेंटेन्समधून आपल्याला काय करायचे की ओळखायचे की नेमकं कोणतं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे आणि कोणतं सेंटेन्स हे स्टेटमेंट नाही. आणि आपल्याला ते जस्टिफाय सुद्धा करायचं आहे. काय करायचं आहे, जस्टिफाय. व्हॉट इज द जस्टिफिकेशन, इट मीन्स दॅट वी हॅव टू गिव्ह टू रिझन. जर तुम्ही आन्सर देत असाल तर तुमच्या आन्सरला तुम्हाला काय द्यायचं आहे, रिझन तिथे द्यायचं आहे. त्यामधला पहिला क्वेश्चन बघू. द फर्स्ट क्वेश्चन इज 5 + 4 विच इज इक्वल्स टू 13. क्वेश्चन नंबर 1 आणि त्यातला पहिला क्वेश्चन, द क्वेश्चन इज 5 + 4 इक्वल्स टू 13. द फर्स्ट थिंग आपल्याला ओळखायचं काय, आपल्याला स्टेट काय करायचं की द सेंटेन्स इज अ स्टेटमेंट ऑर नॉट, की दिलेलं जे सेंटेन्स आहे ते स्टेटमेंट आहे का नाही. तर बघा फर्स्ट ऑफ ऑल द 5 + 4 विच इज इक्वल्स टू 13 ते ट्रू किंवा फॉल्स हे पुढचा प्रश्न आहे. आधीच फक्त हे बघायचं आहे की ते स्टेटमेंट आहे का नाही. तर मला सांगा 5 + 4 इज अ विच टाईप ऑफ सेंटेन्स, इट इज अ ॲसर्टिव्ह टाईप ऑफ सेंटेन्स. देअरफॉर दिस इज अ स्टेटमेंट. आपण काय लिहिणार आहेत ना, दिस इज अ स्टेटमेंट. दिस इज अ स्टेटमेंट.
एक तर झालं की हे ॲसेटिव्ह टाईप आहे, त्यामुळे ते काय आहे, स्टेटमेंट आहे. जर आता हे स्टेटमेंट असेल तर एक तर ते काय असणार, ट्रू असणार किंवा फॉल्स. तर मला सांगा 5+4 विच इज इक्वल्स 13, नॉट 5+4 विच इज इक्वल्स टू 9. इट मीन्स that statement is false. Therefore its truth value is false, and which is denoted by the capital F. Is that clear? Then next one, क्वेश्चन नंबर 1 त्यातलं दुसरं, ते म्हणतात x-3 इक्वल्स टू 14. आता त्यांनी सांगितलं की x-3 इक्वल्स टू 14, बट त्यांनी एक्सची व्हॅल्यू तिथे मेन्शन केली का? नाही. त्यांनी तो आपल्याला सांगितलं की द व्हॅल्यू ऑफ एक्स इज लाईक दॅट 1 2 3 4. काही सांगितलंय का? काहीच नाही. म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही आपल्याला माहिती का? नाही. ती काही असू शकते, ती 1 असू शकते, ती 2 असू शकते, ती 3 असू शकते. बरोबर आहे का नाही? तर मला सांगा हे कोणतं सेंटेन्स आहे? दिस इज अ टाईप ऑफ सेंटेन्स, आय थिंक टाईप नंबर 5th, दॅट इज अ ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे आपण काय बघितलं, द सेंटेन्स विच इज अ चेंजेस विच डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन ऑर विच इज अ चेंजेस बाय पर्सन टू पर्सन. आता ही एक्सची व्हॅल्यू काय सांगतात, एखाद्याला वाटणार की एक्सची व्हॅल्यू ही 1 असेल, काहीला वाटणार ही एक्सची व्हॅल्यू 2 असेल, काही जणांना वाटणार नाही एक्सची व्हॅल्यू 7 असेल. पर्सन टू पर्सन ते काय होणार, चेंज होणार. ती फिक्स आहे का? नाही. देअरफॉर मग आपण काय लिहिणार की हे सेंटेन्स कोणतं आहे? ओपन सेंटेन्स. सिम्पली राईट दिस इज अ ओपन सेंटेन्स. दिस इज अ ओपन सेंटेन्स. आता हे जर ओपन सेंटेन्स असेल तर मग हे स्टेटमेंट आहे का? नाही, शक्यच नाही. कारण स्टेटमेंट फक्त कोणतं सेंटेन्स असतं, जे सेंटेन्स हे ॲसरेटिव्ह टाईपचं असतं तेच सेंटेन्स फक्त काय असतं, स्टेटमेंट. जर हे ओपन सेंटेन्स असेल त्याचा अर्थ हे स्टेटमेंट नाही. देअरफॉर वी राईट दिस इज नॉट, हेन्स धिस इज नॉट स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाही आहे. वाय? बिकॉज दिस इज ओपन सेंटेन्स. देन नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 3rd. देन क्वेश्चन इज क्लोज द डोअर. क्लोज द डोअर. नीट बघा सेंटेन्सकडे. जर नीट बघितलं आपलं लक्षात येते की क्लोज द डोअर इट मीन्स दॅट देर इज अ कमांड. त्यांनी ऑर्डर दिली काहीतरी की क्लोज द डोअर, दरवाजा बंद करा. काय दिली आहे? ऑर्डर. विच टाईप ऑफ सेंटेन्स? आय थिंक दिस इज अ इम्परेटिव्ह सेंटेन्स. कोणतं सेंटेन्स आहे ते? इम्परेटिव्ह सेंटेन्स. जर ते इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर ते स्टेटमेंट असेल का? नाही. वाय? बिकॉज ओनली ॲसर्टिव्ह सेंटेन्स इज अ स्टेटमेंट अँड दिस इज द इम्परेटिव्ह सेंटेन्स. इट मीन्स दॅट फायनली सेम जसं सेकंडमध्ये केलं तसंच काय लिहिणार? हेन्स धिस इज नॉट स्टेटमेंट. दिस इज नॉट स्टेटमेंट. देन क्वेश्चन नंबर 4. द क्वेश्चन इज 0 इज कॉम्प्लेक्स नंबर. क्वेश्चनकडे नीट बघा. त्यांनी सांगितलं की 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. त्यांनी विचारलं की 0 हा कॉम्प्लेक्स नंबर असतो, असं त्यांचं म्हणणं आहे की 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. देन फर्स्ट ऑफ ऑल हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी आपल्याला हे माहीत पाहिजे की कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय. द कॉम्प्लेक्स नंबर इट मीन्स दॅट द नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ a+ib दॅट नंबर इज कॉल्ड एज अ कॉम्प्लेक्स नंबर. तर आता बघा 0ला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये लिहिता येणार का? कॉम्प्लेक्स म्हणजे काय? a+ib फॉर्ममध्ये लिहिता येणार का? हो, लिहू शकतो आपण. कसं? तर 0 + 0i. इट मीन्स दॅट 0ला आपण जर a+ib फॉर्ममध्ये लिहू शकतो. याचा अर्थ काय आहे की 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. बरोबर आहे का नाही? पहिला प्रश्न चला तर की हे सेंटेन्स कोणतं आहे, कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे? ॲसरेटिव्ह टाईपचं सेंटेन्स आहे. जर हे ॲसरेटिव्ह टाईपचं असेल याचा अर्थ हे काय आहे? स्टेटमेंट आहे. मग आपण काय लिहिणार? दिस इज अ स्टेटमेंट. दिस इज अ स्टेटमेंट. अँड जर हे स्टेटमेंट असेल तर नेहमीप्रमाणे जर हे स्टेटमेंट लाईक अ फर्स्ट, जर हे स्टेटमेंट असेल तर एक तर ट्रू असेल, एक तर काय असेल? फॉल्स. परंतु आपण आत्ताच बघितलं की 0ला आपण कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म म्हणजे a+ib फॉर्ममध्ये लिहू शकतो. याचा अर्थ काय? द स्टेटमेंट इज अँड इट्स ट्रू. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज, द स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार? ट्रूथ व्हॅल्यू इज T. That is a capital T. Why? Because the statement is true. Then question number 5th. Okay, question number 5th is congruent triangles are similar. काय? Congruent triangles are similar. The question is congruent triangles are similar. त्यांचं असं म्हणणं की दोन congruent triangle हे कसे असतात? सिमिलर असतात का सिमिलर? कॉन्ग्रंट म्हणजे काय? तर बघा लक्ष द्या. ज्या ट्रायंगलचे सर्व साईड्स आणि सर्व अँगल कसे असणार? सेम. म्हणजे ही साईड कशी असणार? सेम. ही साईड कशी असणार? सेम. अँड थर्ड साईड ऑल्सो इक्वल. ऑल अँगल्स आर इक्वल. मग सांगा सर्व साईड्स इक्वल असतील, सर्व अँगल इक्वल असतील तर ते शेप पण कसे असणार? सेम. आणि त्यांचे जर शेपसुद्धा जर तसेच असणार तर ते कसे असणार? ते सिमिलर असणार का नाही? बरोबर आहे का नाही? की बिकॉज ऑफ त्यांचे अँगल्स, त्यांचे साईड्स
ऑल आर इक्वल देअरफॉर इट्स शेप इज ऑल्सो सेम. जर त्यांचा शेप जर सारखा असेल तर याचा अर्थ ते काय असतात, सिमिलर. मीन्स कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. First of all, the which type of sentence is the assertive type of sentence. Therefore, this is a statement. First thing, this is a statement. हे स्टेटमेंट आहे आणि मला सांगा हे स्टेटमेंट आहे तर मग ट्रू आहे का फॉल्स. आत्ताच प्रूव्ह केलं काय ते ट्रू. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. बघा आपण ओव्हरऑल इथे जर बघितलं तर एक्झरसाइजमध्ये ओव्हरऑल 15 एक्झाम्पल आहेत. आउट ऑफ दॅट आपण 5 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत. सॉल्व्ह कसे करायचे ते बघितलं. सिम्पली काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला फक्त काय करायचं की ओळखायचं आहे, आयडेंटिफाय करायचं की जे त्यांनी तुम्हाला सेंटेन्स दिलेलं आहे हे सेंटेन्स कोणत्या टाईपचं आहे. जर ते सेंटेन्स ॲसिरेटिव्ह टाईपचं असेल तरच पुढे विचार करायचा. बिकॉज ऑफ ॲसिरेटिव्ह असेल तर ते स्टेटमेंट असेल तर मग तुम्हाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची किंवा ते ट्रू आहे का फॉल्स याचा विचार करायचा आहे. जर ते स्टेटमेंट नसेल, जर ते ॲसिरेटिव्ह नसेल तर काही गरज आहे का, काहीच नाही. म्हणजे फक्त तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय करायचे की हे सेंटेन्स नेमकं कोणत्या टाईपचं आहे. आउट ऑफ दॅट 5 टाईप्स हे कोणत्या टाईप्स आहे. जर ॲसिरेटिव्ह असेल तर पुढचा प्रश्न, नाही तर नाही. ओपन असेल, इम्परेटिव्ह असेल, इंट्रोगेटिव्ह असेल, एक्सक्लामेशन असेल तर पुढे विचार करायची गरज आहे का, काहीच नाही. सिम्पली फक्त काय त्या सेंटेन्सचा टाईप लिहायचा आणि पुढे लिहायचं. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. इज दॅट क्लिअर. हिअर युअर exercise number 1.1 question number 1 is completed. Now we goes to question number 2. आता आपण काय करणार ना, क्वेश्चन नंबर 2 कडे जाणार. जर क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायचा असेल तर त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माहित पाहिजे ते म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्स. काय माहित पाहिजे, लॉजिकल कनेक्टिव्स. आणि त्याआधी तुम्हाला काय माहित पाहिजे ते म्हणजे तर सिम्पल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट. बघा आपण स्टेटमेंट बघितले, बरोबर आहे का नाही. स्टेटमेंट बघितलं. स्टेटमेंटचे आता हे 2 प्रकार पडतात. त्यात पहिला म्हणजे काय तर तो म्हणजे सिंपल स्टेटमेंट. कोणतं स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट. व्हॉट इज मीन बाय द सिंपल स्टेटमेंट. द सिंपल स्टेटमेंट इट मीन्स दॅट द स्टेटमेंट विच इज अ फॉर्म बाय ओनली वन सेंटेन्स. असं स्टेटमेंट की जे स्टेटमेंट फक्त किती सेंटेन्स पासून बनलं आहे, एका सेंटेन्स पासून. तिथे म्हणजे एकापेक्षा जास्त सेंटेन्स असतील का, नाही. म्हणजे सपोज तुम्ही त्या स्टेटमेंटला जर काय केलं, स्प्लिट केलं, स्प्लिट, तर त्याला स्प्लिट केल्यानंतर तिथे फक्त किती राहणार, फक्त एकच सेंटेन्स तुम्हाला मिळणार. ओनली वन सेंटेन्स. असं जर स्टेटमेंट असेल तर त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं, सिंपल स्टेटमेंट. अँड द सेकंड टाईप इज कंपाऊंड स्टेटमेंट. काय, कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंट काय, तर सिंपल स्टेटमेंटच्या एक्झॅक्टली अपोजिट. सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय बघितलं आपण की ज्या स्टेटमेंटला स्प्लिट केल्यानंतर त्यामध्ये फक्त किती सेंटेन्स मिळणार, ओनली वन सेंटेन्स. आता कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, द स्टेटमेंट विच इज अ फॉर्म बाय द 2 or more सेंटेन्स. असं स्टेटमेंट की जे स्टेटमेंट कसं फॉर्म झालंय, बाय युझिंग द 2 or more सेंटेन्स. की जे स्टेटमेंट बनण्यासाठी किती सेंटेन्सचा यूज केला आहे, की 2 किंवा 2पेक्षा जास्त सेंटेन्स जे एकत्र आले आणि तेव्हा ते स्टेटमेंट जर बनलेलं असेल तर त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं, कंपाऊंड स्टेटमेंट. आणि जर फक्त एका सेंटेन्सपासून जर स्टेटमेंट बनलेलं असेल तर त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं, सिंपल स्टेटमेंट. दिस इज अ 2 टाईप्स ऑफ स्टेटमेंट. आधी तर आपण काय बघितलं, स्टेटमेंट. ओके. आता हे त्याचे 2 प्रकार. पहिला म्हणजे काय, सिंपल स्टेटमेंट, जो कसा असतो की फक्त ओनली वन सेंटेन्स पासून फॉर्म झालेला असेल तर त्या स्टेटमेंटला म्हणायचं सिंपल स्टेटमेंट. जर 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेटमेंट सेंटेन्स पासून बनलेलं असेल तर त्याला काय म्हणायचं, कंपाऊंड स्टेटमेंट. द नेक्स्ट वन अँड द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज अ लॉजिकल कनेक्टिव्ह. इज लॉजिकल कनेक्टिव्स. ओके, लॉजिकल कनेक्टिव्स. देन व्हॉट इज मीन बाय द लॉजिकल connectives. The logical connectives, it means that the word or phrase, फक्त वर्ड जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल. लॉजिकल कनेक्टिव्ह इट मीन्स दॅट द वर्ड और फ्रेज which is used to connect the 2 or more sentence is called लॉजिकल कनेक्टिव्स. तर लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय, तर असं एखादा वर्ड किंवा असं एखादं फ्रेज, ठीक आहे, की जे वर्ड किंवा जो फ्रेज कशासाठी यूज केला आहे, तर 2
किंवा दोनापेक्षा जास्त सेंटेन्सला जॉईन करण्यासाठी, त्यांना कनेक्ट करण्यासाठी जर एखाद्या वर्डला यूज केलेलं असेल तर त्या वर्डला काय म्हणतात, लॉजिकल कनेक्टिव्ह. इन दिस चॅप्टर वी हॅव टू लर्न द टोटल आय थिंक 5 लॉजिकल कनेक्टिव्स. ओके, आउट ऑफ दॅट देन फर्स्ट वन इज अँड. फर्स्ट वन इज अँड विच इज डिनोटेड बाय, फर्स्ट वन इज अँड. फर्स्ट ऑफ ऑल लॉजिकल कनेक्टिव्ह कळालं का, की लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय, द वर्ड, एखादं असं वाक्य, वाक्य नाही तर असं एखादा वर्ड, एखादा शब्द की जो शब्द दोन किंवा दोनापेक्षा जास्त वाक्य किंवा सेंटेन्सला जॉईन किंवा कनेक्ट करण्यासाठी यूज केलेला असतो, त्या वर्डला काय म्हणतात, लॉजिकल कनेक्टिव्ह. तर टोटल आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये किती बघायचे आहेत, 5 लॉजिकल कनेक्टिव्ह बघायचे. आउट ऑफ दॅट फर्स्ट वन इज अँड. अँड दुसऱ्या शब्दात त्याला असं सुद्धा म्हणतात कंजंक्शन. काय म्हणतात, कंजंक्शन which is denoted by like that, ulta v. Okay, then next one is or. It is also called as a disjunction. It is also called as a disjunction which is denoted by v. एकमेकाला अपोजिट आहे, ठीक आहे. इंडिकेशन्स फक्त, ठीक आहे, मिनिंग्स त्यांचे वेगळे आहेत बट इंडिकेशन्स काय अपोजिट आहे, ठीक आहे. अँड त्याला काय म्हणतात, कंजंक्शन, अँड विच इज डिनोटेड बाय लाईक दॅट. ओके, then next one is or. It is also called as a disjunction and which is denoted by like a v. Okay, third one is implication. Third one is implication. It is also called as a conditional. Also called as conditional which is denoted by single headed arrow. ओके, कसं डिनोट केलं झालं, सिंगल हेडेड ॲरो डिनोट केलं जातं, त्याला म्हणतात इम्प्लिकेशन. which is denoted by this is also called as the conditional and which is denoted by the single headed arrow किंवा if and then हे सुद्धा म्हणतात त्याला. ओके, देन फोर्थ वन इज if and only if. Fourth one is if and only if. It is also called as double implication. It is also called as a double implication or biconditional. Double implication and biconditional, and it is denoted by double headed arrow. Okay, like and or, their indication is opposite to each other, like that implication and double implication, their indication is morally same. Okay, nearly same. Okay, and the last is the not. Last one is not. It is also called as a negation, and which is denoted by the sleeping yes, like झोपलेला yes. ओके, तर हे जे आहेत हे टोटल देर आर द 5 कनेक्टिव्स जे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. ओके, पुन्हा एकदम सांगतो. फर्स्ट वन इज अँड. काय आहे, अँड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कंजक्शन विच इज डिनोटेड बाय लाईक दॅट. सेकंड वन इज द ऑर. It is also called as a disjunction which is denoted by the v. Third one is the if and then. It is also called as the implication or the conditional which is denoted by the single headed arrow. Fourth one is the if and only if. It is also called as a double implication or the biconditional and which is denoted by the double headed arrow. And last one and the fifth one is the not, or it is also called as a negation and which is denoted by the sleeping yes. Is that clear? देर आर द 5 कनेक्टिव्स. ठीक आहे, आता आपण काय काय बघितलं पुन्हा एकदा सांगतोय. फर्स्ट ऑफ ऑल स्टेटमेंटचे 2 टाईप, कोणतं सिम्पल अँड कंपाऊंड. त्यानंतर बघितलं लॉजिकल कनेक्टिव्ह. तर काय, द वर्ड विच इज यूज टू कनेक्ट द 2 or more सेंटेन्स, दॅट वर्ड इज कॉल्ड एज अ लॉजिकल कनेक्टिव्ह. तर लॉजिकल कनेक्टिव्ह टोटल या चॅप्टरमध्ये आपल्याला किती बघायचे, 5, आणि हे ते सर्व आहेत. ओके, कोणतं अँड, ऑर, इफ अँड देन, इफ अँड ओनली इफ, आणि काय, नॉट. आता याच्यावर जो डिपेंडेड क्वेश्चन आहे एक्झरसाइजमध्ये तो म्हणजे क्वेश्चन नंबर 2, तो पण आपण लगेच बघून घेऊ. ठीक आहे, तर सगळ्यांनी एक्सरसाइज करूया पुन्हा एकदा. एक्सरसाइज नंबर 1.1 क्वेश्चन नंबर 2. यामध्ये आपण काय करणार की क्वेश्चन नंबर 2 मधले 4 सॉल्व करू आपण. ओके, देन क्वेश्चन नंबर 2. द क्वेश्चन इज राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. म्हणजे त्यांनी काय केलं, आपल्याला खाली काही 2-3 कंपाऊंड स्टेटमेंट दिलेत आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपल्याला काय करायचं की सिम्बॉलिकली लिहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे जे इंडिकेशन आपण बघितले ना की अँड, ऑर, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, नॉट, ते जे इंडिकेशन्स बघितले त्या इंडिकेशनचा यूज करून हे खाली दिलेले कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला लिहायचे. ठीक आहे, कंपाऊंड स्टेटमेंट जे आपल्याला माहिती, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय की जे स्टेटमेंट कमीत कमी 2 किंवा 2पेक्षा जास्त सेंटेन्सला एकत्र करून बनवलेले असतात
त्यांना काय म्हणतात, कंपाऊंड स्टेटमेंट. इज दॅट क्लिअर? तशी त्यांनी तुम्हाला खाली कंपाऊंड स्टेटमेंट दिले आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपल्याला कसं लिहायचं आहे, सिम्बॉलिकली लिहायचं आहे. इज दॅट क्लिअर? त्यातमधलं जे पहिलं आहे ते आपण बघू. ते म्हणतात नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. काय सांगतात त्यांनी की नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. ओके, तर बघा फर्स्ट कसं सॉल्व करायचं. ओके, क्वेश्चन नंबर 2 आणि त्यातलं पहिलं. क्वेश्चन नंबर 2 आणि त्यातलं पहिलं. द नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. जर ते कंपाऊंड स्टेटमेंट असेल ना, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं की त्यांनी जे कंपाऊंड स्टेटमेंट तुम्हाला दिलंय त्या कंपाऊंड स्टेटमेंटला काय करायचं, स्प्लिट करायचं. ठीक आहे, म्हणजे जितके सेंटेन्स पासून ते बनलंय ना, तेवढ्या सगळ्या सेंटेन्सला काय करायचं, स्प्लिट करायचं, वेगळं करायचं. जसं की मला इथे दिसतंय त्यांनी ना 2 इथे सेंटेन्स दिले. कोणते कोणते रे बघा, लक्ष द्या इकडे. डिनोट कसं सॉल्व कसं करते बघा. फर्स्ट वन इज, त्याला डिनोट करणार मी पी ने. त्यांनी दिलंय की नागपूर इज इन महाराष्ट्र. फर्स्ट वन इज नागपूर इज इन महाराष्ट्र. नागपूर इज इन महाराष्ट्र. अँड सेकंड वन त्याला कशाने डिनोट करणार, क्यू ने. ठीक आहे, ते काय दिलंय त्यांनी की चेन्नई इज इन तमिळनाडू. चेन्नई इज इन तमिळनाडू. हे 2 त्यांनी काय दिले तुम्हाला इथे सेंटेन्स दिले आणि त्या 2 सेंटेन्सपासून त्यांनी ते बनवलं आहे तमिळनाडू. इज दॅट क्लिअर? म्हणजे फर्स्ट स्टेप तर काय करायची की आपल्याला जे कंपाऊंड स्टेटमेंट दिले त्या कंपाऊंड स्टेटमेंटला स्प्लिट करायचं. त्याचे जेवढे सेंटेन्स दिले असतील तेवढे सेंटेन्स काय करायचे, वेगवेगळे करायचे. सपोज पहिलं कशाने डिनोट केले, पी ने. सेकंड वन क्यू. अजून तिसरं राहिलं असतं कशाने केलं असतं, आर ने. पी क्यू आर एस लाईक दॅट सो ऑन. इज दॅट क्लिअर? ओके, स्प्लिट करायचं. त्यानंतर त्यांनी बघा काय सांगितलं, कंपाऊंड स्टेटमेंटला निश्चित स्प्लिट करायचं आहे आपल्याला नाही, त्याला आपल्याला सिम्बॉलिकली काय करायचं, डिनोट करायचं आहे. सिम्बॉलिकली त्यांना आपल्याला काय करायचं आहे, दाखवायचं आहे. तर मग दाखवणार, तर बघा लक्ष द्या. पुन्हा एकदा स्टेटमेंटकडे या. त्यांनी काय सांगितलं की नागपूर इज इन महाराष्ट्र अँड म्हणजे कोणतं रे, कोणतं कनेक्ट यूज केलं इथे, कंजक्शन. फर्स्ट कनेक्टिव्ह अँड व्हॉट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कंजक्शन. इज दॅट क्लिअर? नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तमिळनाडू. म्हणजे हे जे त्यांनी 2 सेंटेन्स दिले होते, हे 2 सेंटेन्स कशाने जॉईन केले त्यांनी, अँडने जॉईन केले. कोणत्या कनेक्टिव्हिटीने जॉईन केले त्यांनी, कंजंक्शनने जॉईन केले. बरोबर, मग याला आपण कसं लिहिणार, देअरफॉर सिम्बॉलिकली आपण याला कसं लिहू शकतो, पी काय आहे तुमचं, नागपूर इज इन महाराष्ट्र. क्यू काय आहे, चेन्नई इज इन तमिळनाडू. आणि ह्या दोघं सेंटेन्सला जॉईन कशाने केलं आहे, अँडने. देअरफॉर राईट इट ॲज पी अँड क्यू. कसं राईट करणार, पी अँड क्यू. पी मीन्स नागपूर इज इन महाराष्ट्र अँड म्हणजे हा हे जे इंडिकेशन कशाचं आहे, अँडचं. आणि क्यू म्हणजे काय, चेन्नई इज इन तमिळनाडू. दिस इज अवर इंडिकेशन ऑर द सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट. इज दॅट क्लिअर? सिमिलरली वी सॉल्व द क्वेश्चन नंबर 2. काय बोलूया क्वेश्चन नंबर 2 बघू आपण. ते म्हणतात ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयझोस्केल. ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयझोस्केल. याला स्वतःच सॉल्व करणार. काय करणार, फर्स्ट ऑफ ऑल स्टेटमेंटला काय करणार, स्प्लिट करणार. फर्स्ट त्या स्टेटमेंटला स्प्लिट करणार. त्यामधलं जे पहिलं सेंटेन्स ते कोणते बघा रे, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयझोस्केल. फर्स्ट सेंटेन्स काय येणार, ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ट्रायंगल इज इक्विलॅटरल. बरोबर आहे. सेकंड सेंटेन्स काय येणार, ट्रायंगल इज आयझोस्केल. ट्रायंगल इज आयझोस्केल. हे दोघं सेंटेन्स केले स्प्लिट. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटला आधी काय करायचं, स्प्लिट. देन नेक्स्ट वन, कोणत्या कनेक्टिव्हने त्यांना जॉईन केलंय, कोणत्या लॉजिकल कनेक्टिव्हने त्याला जॉईन केलं ते फाइंड आउट करायचं. कशाने जॉईन केलंय त्यांनी, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर म्हणजे कशाने केलं जॉईन त्यांनी, ऑरने. मग याचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन कसं येणार, सिम्पली पी. पी म्हणजे काय, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर ट्रायंगल इज आयझोस्केल. संपलं. दिस इज युअर symbolically representation of the compound statement. Then third, the question is the angle is a right angle if and only if it is of measure 90 degree. काय सांगितलं त्यांनी, the angle is a right angle if and only if it is of measure 90 degree. आता याला डायरेक्ट सॉल्व करतो मी. ठीक आहे, मला सांगा यामध्ये 2 स्टेटमेंट कोणते, 2 सेंटेन्स कोणते कोणते येणार याच्यामध्ये. द अँगल इज अ राईट अँगल. फर्स्ट सेंटेन्स काय येणार, the angle is right angle. This is your first sentence. Is that clear? If and only if it is of measure 90 degree. This is your second sentence. First one is the angle is right angle and second one is it is of measure 90 degree. They are the two sentence. पहिल्या सेंटेन्सला कशाने डिनोट करणार, पी ने. दुसऱ्याला कशाने करणार, क्यू ने. आता कोणत्या कनेक्टिव्हिटीने त्यांना जॉईन केलंय, कोणत्या कनेक्टिव्हने जॉईन केलंय त्यांना, इफ अँड ओनली इफ म्हणजे कोणतं,
डबल इम्प्लिकेशन, बरोबर का नाही. सिंगल फक्त इम्प्लिकेशन कोणतं असतं ते इफ अँड देन. जर इफ अँड ओनली इफ दिले म्हणजे काय, डबल इम्प्लिकेशन बाय कंडिशनल, बरोबर आहे का नाही. याला कशाने डिनोट करतो आपण, डबल हेडे ॲरोने. मग ह्या थर्डचं रिप्रेझेंटेशन, सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन कसं आहे ना, त्याचं सिम्पली पी डबल हेडेड ॲरो अँड क्यू. दिस इज युअर symbolically representation of question number 3rd. And the last fourth one is, the question is, angle is neither acute nor obtuse. ओके, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्ट्यूज. म्हणजे काय की अँगल हा ॲक्यूट पण नाही आहे आणि तो ऑप्ट्यूज पण नाही आहे. हे सुद्धा काय आहे स्टेटमेंट. कोणतं स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट. याला सुद्धा काय करणार, स्प्लिट. दोन कोणते कोणते सेंटेन्स येते. फर्स्ट काय येणार की अँगल इज ॲक्यूट, बरोबर आहे. आणि क्यू सेकंड काय येणार, अँगल इज ऑप्ट्यूज. ठीक आहे, नीट लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं निगेशनचं आहे. ओके, क्वेश्चनकडे या पुन्हा. त्यांनी काय सांगितलं की अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्ट्यूज. म्हणजे अँगल हा ॲक्यूटही नाही आहे आणि तो काय नाही आहे, ऑप्ट्यूजही नाही आहे. तर त्याआधी काय केलंय, दोन सेंटेन्स फाइंड आउट केले. काहींना प्रश्न पडला असेल का असं, तुम्ही म्हणता की अँगल ॲक्यूटही नाही आहे आणि तो ऑप्ट्यूजही नाही, पण तुम्ही सेंटेन्समध्ये काय घेतले की अँगल इज अ ॲक्यूट और अँगल इज अ ऑप्ट्यूज. मग असं का, तर आपण एक पाचवा टाईप बघितला होता. फिफ्थ टाइप्स ऑफ द लॉजिकल कनेक्टिव्ह इज अ नॉट, बरोबर का. आपण बघितलं होतं बघा नॉट काय होता तो, निगेशन. त्याला कशाने डिनोट करतात, त्याला स्लिपिंग. यस, त्याचा इथे उपयोग होणार. ते कसं तर बघा, लक्ष द्या. फर्स्ट मला सांगा, याला कोणत्या लॉजिकल कनेक्टिव्हने जॉईन केलं आहे. इथे दोन यूज केले त्यांनी. एक तर म्हणजे कोणतं माहिती का, की अँगल इज अ नायदर ॲक्यूट नॉर. नॉर म्हणजेच काय असतं, ऑर, बरोबर आहे का नाही. कोणता यूज केला आहे त्यांनी, ऑर. इज दॅट क्लिअर. कशाने डिनोट करता याला, लाईक व्ही. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल काय ना, रिप्रेझेंटेशन याचं पी ऑर क्यू. पण पी म्हणजे काय, अँगल इज ॲक्यूट अँड क्यू म्हणजे काय, अँगल इज ऑप्ट्यूज. पण या म्हणजे ह्या रिप्रेझेंटेशनचा अर्थ काय होणार आहे तुमचावाला, की अँगल हा ॲक्यूट आहे किंवा ऑर म्हणजे काय, किंवा अँगल हा ऑप्ट्यूज आहे. परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार काय, नायदर म्हणजे ॲक्यूटही नाही आणि ऑप्ट्यूजही नाही. मग आता काय करायचं, तर सिम्पल तुम्ही याला काय देणार, निगेशन देणार. काय देणार, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. निगेशन पी केलं आपण, याचा अर्थ काय रे, की जे पी असेल त्याचं निगेटिव्ह करणे. म्हणजे अँगल इज ॲक्यूट, याचं निगेशन काय येणार, अँगल इज नॉट ॲक्यूट. सेकंड वन इज निगेशन ऑफ क्यू. पण म्हणजे क्यू काय दिलाय त्यांनी, अँगल इज ऑप्ट्यूज. मग त्याचं निगेशन काय येणार, अँगल इज नॉट ऑप्ट्यूज. इज दॅट क्लिअर. इट मीन्स दॅट दिस इज अवर सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन ऑफ क्वेश्चन नंबर 4th. काय होता क्वेश्चन, अँगल इज नायदर ॲक्यूट ऑर नॉट ऑप्ट्यूज. तेच झालं का, की अँगल हा ॲक्यूट नाही आहे किंवा म्हणजे ऑर अँगल हा ऑप्ट्यूज सुद्धा नाही आहे. इज दॅट क्लिअर. ओके, तर मग इथे क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला टोटल 7 एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, आउट ऑफ दॅट मी 4 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. ठीक आहे, जसं पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्याच मेथडने बाकीचे उरलेले सर्व एक्झाम्पल काय करायचे, सॉल्व्ह करायचे. जर कोणाला काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल, काही सांगायचं असेल, ठीक आहे, तर त्यांनी पर्सनली कॉल केला तरी सुद्धा चालेल, व्हॉट्सअपला पर्सनली मेसेज पाठवला तरी सुद्धा चालेल. इज दॅट क्लिअर. ओके, हॅव अ नाईस डे, टेक केअर, गुड बाय, स्टे होम, स्टे सेफ.